आजची पिढी खूप हुशार आहे. ती प्रश्न विचारते, स्वतःचं मत मोकळेपणाने मांडते. पण तरीही अनेक पालकांच्या मनात एकच चिंता असते, मुलं ऐकत नाहीत, खूप हट्ट करतात, मोबाईल शिवाय राहू शकत नाही. संस्कार कसे रुजवायचे? खरं सांगायचं तर मुलांना वळण लावणं म्हणजे त्यांना आपल्या मर्जीनुसार घडवणं नव्हे. त्यांचा स्वभाव बदलणं, दाबणं किंवा घासून पुसून वेगळं बनवणं हे वळण नाही. मुलांना वळण लावणं म्हणजे त्यांच्या स्वभावाला समजून घेणं, त्यांच्या भावनांना मान देणं आणि त्यांच्या क्षमतेला योग्य दिशा देणं. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मुलं चुकतात म्हणून ती वाईट नसतात. ती चुकीतूनच शिकतात, अनुभवातून मोठी होतात आणि फक्त त्यांना समजून घेतलं तर ती आपोआप योग्य मार्गावरती येते. तर त्यासाठी आपण पालकांनी लक्षात ठेवायला पाहिजेत असे काही साधे सोपे नियम. संवाद वाढवा, आदेश कमी करा. मुलांना योग्य वळण लावायचं असेल तर सतत आदेश देण्याऐवजी संवाद वाढवणं खूप गरजेचं आहे. हे कर, ते करू नको, गप्प बस असे शब्द वारंवार वापरले की मूल घाबरतं, दडपलं जातं आणि हळूहळू बोलणं बंद करतं. अशा वेळी ते ऐकतं असं वाटतं, पण आतून ते समजत नसतं. त्याऐवजी पालकांनी मुलांशी बोलायला सुरुवात केली पाहिजे. तुला काय वाटतं? असं केल्यावरती काय होऊ शकतं? तुझा निर्णय काय आहे? असे प्रश्न विचारले तर मूल विचार करायला लागतं. त्यांना स्वतःचं मत मांडण्याची संधी मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. संवादामुळे मुलांना असं वाटतं की आपणही महत्वाचे आहोत, आपलं ऐकलं जातं. अशा वेळी मूल हट्टी होत नाही, उलट समजूतदारपणे वागायला शिकतं. म्हणून लक्षात ठेवा, ओरडून नाही तर बोलूनच मुलांना योग्य वळण लागतं. प्रेम आणि शिस्त यांचा समतोल ठेवायचा. मुलांना योग्य वळण लावायचं असेल तर प्रेम आणि शिस्त यांचा समतोल खूप महत्वाचा आहे. फक्त प्रेम दिलं आणि सगळ्या मागण्या मान्य केल्या तर मूल हट्टी आणि बिघडलेलं होऊ शकतं. त्याच्या उलट फक्त शिस्त, ओरडा आणि कडक नियम असतील तर मूल घाबरतं, दडपलं जातं आणि मन मोकळ्याने वागू शकत नाही. म्हणून दोन्ही गोष्टी एकत्र हव्यात. प्रेमामुळे मुलांना सुरक्षिततेची भावना मिळते, ते पालकांवरती विश्वास ठेवायला शिकतात आणि शिस्तीमुळे त्यांना योग्य दिशा मिळते. काय बरोबर आणि काय चूक हे कळतं. प्रेम आधार देतं तर शिस्त मार्ग दाखवते. या दोन्हीचा समतोल राखला तर मूल समजूतदार आणि जबाबदार बनतात. ऐकून घेण्याची सवय लावा. आपण नेहमी म्हणतो की मुलं ऐकत नाहीत, पण खरंच आपण त्यांना ऐकतो का हे स्वतःला विचारायला हवं. मुलांच्या भावना, भीती, राग आणि प्रश्न जर शांतपणे ऐकून घेतले तर त्यांना समजल्याची भावना मिळते. ते मन मोकळं करून बोलायला शिकतात. जेव्हा मुलांना वाटतं की आपलं ऐकलं जातं तेव्हा त्यांचा हट्टीपणा आपोआप कमी होतो. त्यांच्यात पालकांबद्दल विश्वास निर्माण होतो. ऐकून घेणं हीच मुलांना योग्य वळण देण्याची पहिली पायरी आहे. ठाम नियम ठेवा. मुलांना योग्य वळण लावायचं असेल तर घरात काही ठाम निर्णय असणं गरजेचं आहे. मोबाईल वापरण्याची वेळ, झोपण्याची वेळ, अभ्यासाची वेळ आणि बोलण्याची पद्धत हे नियम आधीच स्पष्ट असावेत. हे नियम फक्त मुलांसाठी नाही तर घरातल्या सगळ्यांसाठी सारखे असले पाहिजेत. आज एक आणि उद्या दुसरा नियम असं केल्यानं मुलं गोंधळतात. नियम वारंवार बदलले नाहीत तर मुलांना शिस्त कळते आणि ते नियम पाळायला शिकतात. नाही म्हणायला शिका. मुलांना योग्य वळण लावायचं असेल तर पालकांनी नाही म्हणायला शिकणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक मागणी पूर्ण करणं म्हणजे प्रेम नसतं. योग्य वेळी ठामपणे नाही म्हणणं मुलांना संयम शिकवतं आणि वास्तवाची जाणीव करून देतं. नाही म्हणताना ओरड करू नये, राग दाखवू नये, शांतपणे कारण समजून सांगावं आणि एकदा घेतलेला निर्णय बदलू नये. अशा पद्धतीने सांगितलेलं नाही मुलांच्या भल्यासाठी असतं. मुलांच्या चांगल्या वागणुकीचं कौतुक करा. मुलांना योग्य वळण लावायचं असेल तर त्यांच्या चांगल्या वागणुकीचं कौतुक करणं खूप महत्वाचं आहे. फक्त चुका दाखवत बसलो तर मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. जेव्हा मूल नीट वागतं, इतरांशी शेअर करतं किंवा शांत राहण्याचा प्रयत्न करतं तेव्हा त्याचं कौतुक करा. एक प्रेमाची मिठी, 2 चांगले शब्द आणि छोटंसं अभिनंदन मुलांना खूप बळ देतं.
अशा सकारात्मक प्रतिसादामुळे मूल पुन्हा चांगलं वागायला शिकतात आणि योग्य वळणाकडे जातात. शिस्त नव्हे, परिणाम दाखवा. मुलांना वळण लावताना मार, धमकी, भीती दाखवणं योग्य नाही. यामुळे क्षणभर शांतता येते, पण मुलांच्या मनावरती वाईट ओरखडे राहतात. त्याऐवजी मुलांना त्यांच्या चुकीचा परिणाम समजावून सांगणं जास्त प्रभावी ठरतं. चुकीच्या वागणुकीमुळे काय होऊ शकतं हे शांतपणे समजावून दिलं तर मुलं शिकतात. त्यांना थोडी जबाबदारी दिली तर त्यांना आपली चूक कळते. उदाहरणार्थ, खेळणी फेकली तर ती काही वेळ दूर ठेवणं हा योग्य परिणाम आहे. स्वतःच आदर्श बना. मुलांना योग्य वळण लावायचं असेल तर पालकांनी आधी स्वतःच आदर्श बनणं खूप गरजेचं आहे. पालक जर सतत मोबाईलमध्ये गुंतलेले असतील, रागाने बोलत असतील किंवा खोटं बोलत असतील तर मुलांकडून वेगळं वागणं अपेक्षित कसं ठेवता येईल? काही मुलं सांगितलेलं नाही तर पाहिलेलं जास्त शिकतात. पालकांच्या बोलण्याची पद्धत, वागणूक आणि सवयी मुलांच्या मनावरती खोल परिणाम करतात. म्हणून मुलांना वळण लावायचं असेल तर फक्त उपदेश न करता आपण स्वतः जसा मार्ग दाखवतो तसाच चालून दाखवणं फार महत्वाचं आहे. पालकांनो, मुलांना वळण लावणं म्हणजे त्यांना घाबरवणं किंवा त्यांच्या स्वप्नांचा पंख कापणं नव्हे. त्यांना दबावाखाली ठेवून ऐकणारे बनवणं हा उद्देश नसावा. खरं वळण म्हणजे मुलांना योग्य दिशा देणं, गरजेच्या वेळी आधार देणं आणि चुकताना प्रेमाने मार्गदर्शन करणं. आज पालक म्हणून आपण जे मूल्य, सवयी आणि वागणूक मुलांना देतो तेच उद्या त्यांच्या व्यक्तिमत्वात उमगतं. म्हणून मुलं फक्त ऐकणारी नकोत, तर विचार करणारी, समजूतदार आणि जबाबदार माणसं बनवणं हेच खरं पालकत्व आहे. धन्यवाद.